आम्ही सर्व अजित भाऊ असतील, सुलभाताई असेल आणि मी असेल, आम्ही सर्व एका विचाराने एका उद्देशाने एकत्रित झालो होतो आणि महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या मागे सर्वांनी खंबीरपणे उभे राहायचं असं आमचं आधीच ठरलं होतं। आणि विलास शेठ लांडे पाटील यांनी यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथून पुढे निवडणुकीला सामोरे जाऊ आणि नक्कीच आम्ही आमच्या उमेदवाराचा विजय नक्कीच आम्ही घडवून आणू। आता शिवसेना राष्ट्रवादी सर्व एकत्रित येऊन विलास शेठच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवास दौरे असतील किंवा प्रचाराच्या कोपरा सभा असतील, जाहीर सभा असतील, त्यांचं नियोजन करू आणि जास्तीत जास्त प्रकारे आम्ही आमचं चांगलं काम आणि आमचं चांगलं कार्य कसं आहे त्या मुद्द्यांवर जास्त भर देऊन मतदारांच्या सामोरे जाऊ आणि आम्हाला मतदान करण्याची आव्हान करू। आता भोसरी विधानसभेमध्ये जनतेचा खूप मोठा रोष आहे। आपण जर सर्व भागात स्थानिक असू, बाहेरून आलेला वर्ग असू, कामगार असू, अधिकारी वर्ग असू किंवा सर्वसामान्य जनता असू, सर्वांना गेले 10 वर्षातील कारभार आवडलेला नाहीये। त्यामुळे जनता संतप्त आहे आणि त्यामुळे मला निश्चितच खात्री आहे की कमीत कमी 50,000 मतांनी आमच्या उमेदवाराचा निश्चितच विजय होईल। आता कसली दहशत? आता काही दहशत होणार नाहीये। सर्वांनी मनसोक्तपणे सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून आव्हान करतो, सर्वांनी मोकळेपणाने महाविकास आघाडीचं काम करावे।